कवर वाटतंय का आपल्या इकडे ऍड चाललेली नाही का पॉन्ड्स पावडरची ऍड आलेली Welcome back to the channel everyone. I hope you guys looking absolutely fine. So another day, another vlog. आज आहे 10 तारीख ट्यूजडे. फायनल आज पण ट्रेन लेट आहे, 6 वाजता ट्रेन आहे. ठीक आहे, आता 6ला राहील काही टेन्शन नाही होत. मग कसं ती 6:45पर्यंत पोचून देते. मग नंतर ते थोडं जाऊन रिलॅक्स जरी झालं 5-10 मिनटं तरी मग ठीक आहे. पण आज पोपट असं आहे की माझा आय डी जप्त आहे, मध्ये घुसायचे वांदे आता. हो, एवढं काही टेन्शन घेतलं नाही. हो, आता आय डी नाही आहे तर कसं घुसतं येईल. लायब्ररी कार्ड वगैरे टाकेल. गाडी येते आता, जागा मिळाली पाहिजे होपफुली. अजून गाडी नाही आली आहे, येईल आता 5-10 मिनटं. फायनली रिसेस झाली आहे 2 लेक्चर नंतर. पण आय कार्ड मिळालेलं नाही आहे कारण की मॅडमच नव्हते. नशीब म्हणतो काय बोलू याला माहीत नाही. आता कोणाची डेट चालू आहे माहीत नाही, पण तगडं चालू आहे एकदम. म्हणजे डेकोरेशन तर तगडं गेलं यांचं. 1 सेकंद आम्हाला तास 1 रुपयाचं करून दिलं नव्हतं काय रे. दिला सुकेल भुकेल देऊन टाकलं ते. कारण 3 दिवस काय माझ्याकडे चालू आहे. युनिव्हर्सिटी आहे का? रे नाही युनिव्हर्सिटी, इंजिनिअरिंग कॉलेज. आता परत लेक्चरला जा, परत हे करा, दररोजच रुटीन. आणता लंचमध्ये येऊ मग काय आयकडे यायला काढतं मी तर काय नाच पोपट झालं. पण इतर वेळेस कधी होत नाही. कालच व्हायचं होतं. ट्रेन पण 3 वाजता कालच यायची होती. ब्लॉग अपलोड होईल आता 5 मिनिटांनी होत. बघा मग अच्छा हा आबा इंग्लिश रिसेस चालली आहे. कोण आलं बघा, पूर्ण मेंबर. कोणतं राहिलंय मेकॅनिक्स फॉर्म भरला एक्झाम फॉर्म. कोणतं राहिलंय? मेकॅनिक्स सायन्स. सायन्स याचा आपल्याला सायनिंग ऑनलाईन अरे पेपर पैसे नोट ठेवायची. हा ते का तिकडे काय हेच घेणार पेपर 500 ठेवून द्यायची. अरे मी लगेच जाणार आहे. 2 मिनिटं थांबू. त्याला किस देऊन जा एक अरे पॅट्रिक कुठं होत? हा अरे शेळकेगण हा बघा, हा पण फर्स्ट इयरला होता, नंतर काय झालं जेवणच करायचंय बस. A few moments later. सो कॉलेज फायनली सुटलेलं आहे. आता आपण चाललोय स्टेशनच्या दिशेने नाही का. आता जायचंय काय पण काल सारखाच ट्रेनला कुठला रोग झालेला आहे मलाच माहित नाही. परत लेट झाली 3 वाजेपर्यंत. घरी जायचं 5 वाजता. पण मग काय जिमला काय खाक जाऊ. काल पण जिमला गेलं नाही. पोपट चालू आहे माझं. बरोबर आहे. जिम जॉईन करायला पाहिजे माणसं नाही का. जीवनात काहीतरी करायला पाहिजे. जिम काहीतरी स्वतः मात्र असं कोरे पाशाने बरं का. ए नाही रे भाऊ, ज्ञान सांगायला एवढं असं आणून जिम लावायला पाहिजे. स्वतः मात्र इकडे तिकडे पडू पारशाने. नाही रे. आम्ही म्हणजे मी असा व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी जिम जॉईन केली होती, पण काही कारणास्तव माझी जिम बंद झाली नाही का. जिम अरे चांदर काय नाही चालले. सायकल मेंबर्स कॉलेजचे दुकाटी त्यांच्यासाठी ती सायकल म्हणजे. पण ठीक आहे, प्रत्येकाला प्रत्येकाच्या गोष्टी आवडत्या असतात. खरी गोष्ट आहे. हां बरोबर आहे. बरोबर आहे. आपल्याला कशी आपली ट्रेन आहे नाही का, कर्नाटका एक्सप्रेस. हो, उलट जाम केले त्यांनी, डोक्याचा बटाटा झाला आता. एवढा 3 वाजता येते यार, ती सोडेल कधी. नाही रे भाई, चहाच्या टाइम वाजता जेवण करावं लागतं माहिती का. माझी लाडकी कर्नाटका एक्सप्रेस. लाडकी बहिणीची जशी काही ती ना. पण ठीक आहे, काय करणार आहे, पर्यायच नाही दुसरा. हो आता काय चालतं स्टेशनला आलंच आहे. कुठं स्टेशन. आजचा व्लॉग अपलोड झालेला आहे. तर आजचा व्लॉग कसा एडिट झाला आहे आणि थंबनेल कसं झालं आहे मला नक्की कळवायला. आज जरा मी काय केलं, माझ्याकडे कॅपकट जुनं होतं, ते कॅपकट डिलीट करून नवीन कॅपकट घेतलं. मग सगळं एडिटिंग वगैरे थोडं डोकं लावून मग एडिटिंग केली. आजचा व्लॉग बघा, खरंच चांगली एडिटिंग केली बरं का मी. ब्लॉगला मस्त लाईक करा बरं का, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर थंबनेल पण चांगला झाला माझ्या यावेळेस. ठीक आहे, अजून त्या एक्सपेक्टेशनपर्यंत नाही आहे, पण
आधी जेवढं मला थांबलेलं होतं मी की नसतं फोटो काढायचो आणि टाकून द्यायचो नाही का, तर आता तसं नाही करत मी. जरा क्रिएटिव्ह वेजनी जरा विचार करतोय आणि तेव्हा टाकतोय नाही का. काय आलं स्टेशन आता. बसा आता काय 3 वाजेपर्यंत. किती वाजले? 2:05. असा अजून 1 तास. पाणी पण संपलेलं आहे अजून. जोपर्यंत ट्रेन येत नाही तोपर्यंत थोडाफार तरी एंटरटेनमेंट आला पाहिजे नाही का. जगभरातले रेडिओ आम्ही चालून पाहतोय, कुठले कुठले गाणे आहे म्हणजे कुठलं ग्रीन ऑडिओ म्हणून, ग्रीन रेडिओ म्हणून आहे. सो कोणतं पण वर्ल्डमधलं कुठलं पण रेडिओ स्टेशन तुम्ही ऐकू शकता. भारी नाही का थोडं टाईमपास म्हणून, जोपर्यंत ट्रेन येत नाही. आता ट्रेन आम्ही आता कन्व्हिन्स करतोय नाही का स्वतःला की ट्रेन येईल 5-10 मिनिटांनी येईल, 5-10 मिनिटांनी येईल, जे आम्हाला माहिती आहे की ती 1 तासाने येणार आहे. काय लावलं हे ऐकून तर अजून डिमोटिवेटेड होतंय माहिती आहे का. असं वाटतं अजून 2 तास आहे गाडी जायला. नको मी काय बोलतच नाही का. परत गाडी खरंच 2 तास नाही यायची. स्टेशन पण असंच पडलं. ये इकडं रिकामं, इकडं रिकामं. कुठलं गाणं? कझाकिस्तान मध्ये गाणी जरा इंडियन गाणे तर आता जरा एवढे आत येत नाही का खास. अरिजित सिंगने पण रिटायरमेंट घेतली ना. रिटायरमेंट घेत आहे म्हणजे चांगले चांगले सिंगर म्हणतो नाही का मी. भरपूर आता झाले. मुंबईमध्ये काय नको आखरी काय होते. श्रीलंका इंडिया सोडून सगळीकडे रेडिओ लावू शकतो. अरे श्रीलंका कोण लावतो बघू असं सांगत. कोलंबो रशियामध्ये फार भारी गाणी चालतं बरं का. रशियामध्ये आत्ता आम्ही लावलं होतं ना, भारी गाणी चालते. श्रीलंका. अरे ते तर गाणं आहे ते. हा ओ माय गॉड. त्याच्यावर साऊंड इफेक्ट लावतो नाही का. सगळी मजा आता आहे ना ब्लॉगची एडिटिंग मध्ये होते माहिती का. एक नंबर भाई, एकदम भारी गाणी चालली नाही का गाईस. एकदम टाइमपास एकदम प्रीमियम लेवलचं होतंय. खरंच ना. आम्ही आज विचार करत होतो नाही काय करावं. मग विचार आला ग्रीन रेडिओ लाव. कारण की आत्ताच्या काळामध्ये तर कोणी रेडिओ ऐकत पण नाही आणि इथं रेंज पण येत नाही रेडिओची पहिली गोष्ट. पण खरं तसं बोलायला गेलं ना तर आपण जी गाणी ऐकतो त्यापेक्षा रेडिओमध्ये जी मजा येते ना, म्हणजे तुम्ही अनएक्सपेक्टेड राहता कोणतं गाणं लागेल पुढे. आणि असं थोडंसं तुमची लाईफ अशी अनएक्सपेक्टेड राहते, त्याच्यामुळे तुम्हाला पण थोडी क्युरिओसिटी राहते की पुढे काय होईल. पण काही सांगू शकत नाही. यालाच खरं लाईफ म्हणतात. हो तर डायरेक्ट रोममध्ये गेलो. इटली. अरे फोकस का नाही होत. मी इकडे तिकडे फिरवते. अरे नाही तुझं नाही, मी कॅमेरा फोकस नाही. डोक्याच्या बाहेर वाईटतोय. हा वाईटतोय. वा पाणी पण घेतलं. पाणी संपलेलं होतं आणि मी कॉलेजमधून भरून घ्यायचं विसरलेलं होतं, त्याच्यामुळे पाणी घेणं इज मस्ट. मला असं कवर वाटतंय का आपल्या इकडे ऍड चाललेली नाही का, पॉन्ड्स पावडरची ऍड आलेली आणि ती आपण ऐकतोय नाही का. 2 जण राहिले मग स्टेशनला मजा येते नाही का. कारण आम्हाला बसायला पण जागा भारी मिळून गेली नाही का, एकदम रिलॅक्स. त्यांच्यासारखं झोपून जरी गेलो आम्ही तरी काही टेन्शन नाही होणार आम्हाला. हा ना. नंतर किती आरामशीर झोपलं आहे, काही टेन्शन नाही त्यांना कोणाला. आपण जर असं झोपलो तर आपली ट्रेन पण निघून जाईल माहिती आहे का. कुंभकर्णाच्या पुढं तर आपण आहे कारण माहिती आहे का. दिल्लीमध्ये एक इन्सिडेंट झाला माहिती आहे का. चोर घरात चोरी करायला आले, अलार्म वाजला, बजर वाजला, भाऊ उठलत नाही. आणि तो पण वाचला का माहिती आहे का. तो जो झोपलेला होता ना, तो चोर होता ना, तो लिटरली त्या डोक्यावरती असं ठेवून बसला होता की उठला की कार्यक्रम यायचा. तो भाऊ चोरी करून गेले, सगळं करून गेले, बजार वाजला, भाऊ उठलाच नाही. मला की कुंभकर्ण पण लाजत असेल की भाई यार माझ्यावरती पण एक रँक बसलेली आहे. विचार तर करा तुम्ही.
कुठली ट्रेन आली मालगाडी का दिसते की नाही फोकसच नाही होत किती दिसेल 10x अगं ग पिक्सल पूर्ण वाट लागून जाते एवढं झूम केल्यावर हॅलो S25 पाहिजे होतं नाही का मस्त एकदम क्लिअरिटी आली असते किती असतील याच्यामध्ये किती असतील मोज ना मग केवढे आहे ते पेट्रोल आहे काय पेट्रोल आहे 1 किलोमीटरची गाडी वाटते हा 1 किलोमीटरची गाडी संपली हॅलो अरे भाई बाय बाय वाटलं नाही का ट्रेनच्या हॉलला खोकला आला वाजवलं ते जितक्या वेळ बघतोय तेवढे त्या ट्रेन लेट होत चालली पण बसने गेलो असतो तरी एवढाच वेळ लागला असता आणि परत 71 रुपये गेले असते त्याच्यामुळे हे ठीक आहे टाइमपास चालू आहे थोडासा पण काय करणार अरे रील बंद कर रीलच ओव्हर कंडिशन कंटा आला भूक पण लागली का हा भूक तर मेन आहे काय करणार सस्ता शाहरुख खान हाडकोळा शाहरुख खान नाही का बोर गोष्ट आहे जिने आतापर्यंत साथ दिली पाण्याची बॉटल आम्ही कोल्ड्रिंक म्हणून पितो माहिती केव्हाचं भूक पण लागलेली आहे पोपट पण कॉलेज यार 1:30ला सुटतं हा मेन आयडी मिळाली मला फायनली काही नाही बोललं तर त्या म्हणे आता युनिफॉर्ममध्ये येत जा म्हणे ओके थँक्यू काय हो सिम्पल आहे यायला काही नाही हरकत युनिफॉर्ममध्ये पण ते पण माझे फॉर्मल शूज आहेत काय करो पाणी किती वेळ टिकणार आहे मला पण नाही माहिती आमच्यासाठी बेवरेज नाही म्हणत त्याला काय कोल्ड्रिंक काय म्हणतं रे असं कोल्ड्रिंक बेवरेजच म्हणतात बेवरेज झालं आहे आमच्यासाठी पाणी माहिती थंड घेतलं होतं नाही फक्त गरम झाला मी जी गोष्ट बोललो होतं ना की खरंच ढग दिसत नाही आहे ती खरी गोष्ट आहे बघा इथं पण ढग नाही असं वाटलं होतं मला मनमडला नसतील पण इथं पण नाही आहे काहीच नाही बघा लिटरली काही नाही आपण जे म्हणतो ना की आकाशात असं ग्रेडियंट असतं म्हणजे स्कायचे असे वेगवेगळे कलर्स असतात नाही का ब्लू शेडमध्ये ते पण दिसत तयार नाही एक सिम्पलचं एक ब्लू स्काय दिसतं नाही का कसं पाहू ना काय भरपूर दिवस असं नाही माहिती का असं नाही की आजचं आहे हा ना संध्याकाळच्या टायमिंग दिसलं ना काही कधीच नाही भरपूर दिवस झाले दिसत नाही कधी पण जातो संध्याकाळी घे दुपारी घे पहाटे कधी 2-3 दिसतील बरं का पण खूप कमी वेळ म्हणजे की समजा 5 किंवा 4:45 वाजता दिसतात त्याच्यानंतर नाही दिसत काय याच्यामध्ये फिनॉमिनन आहे की ग्लोबल वॉर्मिंग आहे काय माहिती ग्लोबल वॉर्मिंग नसेल काय ग्लोबल वॉर्मिंग नसेल अरे भैया नाही तो आपला वर्ध आहे तू 12वीचा इंग्लिशचा पेपर आहे बरं का बघा नाही रे भाऊ माझा पेपर नाही आता पेपर संपली माझी 12वाल्यांची पेपर मी 11वीला आता गेम खेळत आहे जाऊन गेमनी बुद्धी भ्रष्ट झाली तू आता सोडला रे आता जस्ट गेम सोडलाय तू किती महिने झाले 2 महिने झाले 2 महिने फक्त 2 महिने सोडला ना हा बरोबर आहे सोडला ना पण सोडायला महत्व आहे इथं आधी कॉल ऑफ ड्युटी खेळायचो फ्री फायर पण खेळायचो प्रत्येक गोष्टीतून बोर व्हायला लागलं होतं नाही का म्हणून दिलंच सोडून नाही आता मग आता यांना सांगतो नाही का गेम सोडा काय एडिटिंगमध्ये वेळ नाही मिळत काय गेम खेळू मी करत नाही माहिती का एडिटिंगला वेळ नाही मिळत खरी गोष्ट हे इथंच 3-3:30 होऊन जाता घरी जायला 4:30-5:45 चहाच्या टायमिंगला तर जेवण करतो इथं फॅन्टसी झाली आजची काय बोलावं आता म्हणून म्हणतो ट्रेनला काहीतरी रोग झालेला दिसतोय किंवा कोणतरी तिला रोग करून दिलेलं दिसतोय दररोजचं तेच झालं 3 वाजता यायला लागली इथून अगदी राईट टाईम पण नको यायला 2 वाजता यायला पाहिजे 2 वाजता हा 2 वाजता ठीक आहे नाही का म्हणजे अर्धा तासात थोडासा हळूहळू येऊ नाही का चालत आणि नंतर मग 2
2 वाजता कल्टी म्हणजे 2:30 ते 3 पर्यंत घरी. परत 4 वाजता 4 वाजता मग परत चहा. आता करेक्टली 3 वाजले. गाडीचा अनाउन्समेंट पण नाही, गाडीचा पत्ता पण नाही. अरे यार वा, आत्ता बोललो फायनली अनाउन्समेंट झाली गाडीची. किती वेळाची काय माहिती, आत्ताशी अनाउन्स. कारण अनाउन्समेंट काहीतरी 2 का 4 किलोमीटर आधी करतात. कधी येते? 1 eternity later. ट्रेन आली बऱ्याच वेळानंतर. 3:30 वाजलेले आहे, निघालेली आहे. आय थिंक येऊन आला असेल बहुतेक तरी आले असेल. बसलोय इन द सेन्स की जागा नाहीच आहे. जागा नाहीच आहे बसायला. बॅटरी जिंदाबाद म्हणावी, चालावं. दररोजचा हाच किस्सा आला. एक तर लेट येते आणि बसायला पण जागा नसते. आता आपण चाललोय घराकडं, लवकर चालू पोहोचलाय. आपल्याला जागा काय मिळाली नाही म्हणून आपण पॅन्ट्रीमध्ये घुसून गेलो. टेन्शन नाही. तेच करता येणार नाही, आता काय करणार. पॅन्ट्रीमध्ये घुसतो त्याच्यावर बाहेरचं पण काही काढता येत नाही माहिती आहे का. म्हणजे मी आधी जे घुसायचो पॅन्ट्रीमध्ये त्या साईडला घुसायचो, आता या साईडला घुसायचो. गर्दी दाखवत ना माहिती. इकडं खिडकी नाही, इकडं खिडकी नाही. बाहेरचं काढू कसं. ठीक आहे, आता काय करू, दुसरा काय पर्याय पण नाही. पोचलो मनमाडला ॲट द एंड ऑफ द डे. अजून एंड ऑफ द डे नाही झालेला आहे, पण स्टॅमिनाने आज दम तोडला. किती 4 वाजले, 4-5 झाले. सो आता दिवस कंटाळा येतो माहिती का एवढा. आता परत घरी जाता आता 4:15 वाजतील. मग 4:30 वाजता फ्रेश व्हा, जेवण करा. जेवणाचा आता टाईम काय करावं, काहीच करू शकतो. आलोच. याला पण जायचं आता घरी. किती वाजले पाहिलं ना. सो आज पण मी जिमला गेलेलो नाही आहे, कारण की घरी आलो, जेवण केलं आणि झोपलो होतो मी. ट्रेन लेट झाली ना की असंच होतं नाही का, सगळं रुटीनची वाट लागत नाही. म्हणजे एक तर आलोच किती माहिती आहे का. एक तर मित्र भेटला जो की उद्या येणार आहे सकाळी. तर गुप्ता आपला, तो दिल्लीचा आहे. एकच होता काय, तो भेटला. मग अजून उशीर झाला, काय जवळपास 4:30 होऊन गेले ते नाही का. मग नंतर काय पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे जर असं आवाज येत असेल नाही का, पाणी आले तर त्याच्यामुळे थोडं नाही बऱ्यापैकी उशीर झाला घरी यायला. 4:30 वाजून गेले. नंतर जेवण केलं आणि जे मी जस्ट पडलो आणि आउट मला झोपलो. आणि डायरेक्ट आत्ता अर्धा तास झाला उठलो. त्याच्यामुळे जिम कुठंच जाता नाही आलं. अभ्यास करायचा होता तो पण नाही झाला. ट्रेन कंटाळा आला माहिती का आता काय. सो फार सो गुड. आता बसलं असंच, बाहेर पण गेलो नाही आज मी. तुम्ही तिकडे आल्यानंतर घरी मला जिम. आता वा काय भारी झालं. गल्ली ॲज युजल रिकामी, त्याच्यामुळे काही. पण मेन म्हणजे झालं काय माहिती का, जिमला आता आलं, अभ्यास करायचा तो नाही झाला. त्याच्यामुळे डोकं अजून घरी राहून सुद्धा काही नाही झालं. फक्त असाइनमेंट बाकी आहे, प्रॅक्टिकल्स बाकी आहे, सगळं बाकी आहे. एक व्हायला तयार नाही. आज आपला एक म्हणजे यूट्यूबरच येतो रजत व्लॉग्स, तो पण भेटला. त्याने थोडा आयडिया दिले काय काय रील्स सुरू कर, जे की तुम्हाला एवढा दिवसापासून बोलतोय तुम्ही पण बोर झाले असाल की नुसतं हा सुरू करणार आहे म्हणजे कधी सुरू करणार आहे याची काही गॅरंटी नाही आहे. तर त्याला यार थोडंसं प्रोसेसिंग आहे. तो म्हणे टाकत जा कसे पण कर म्हणे, थोडी एडिटिंग अजून हे कर. तर तुम्हाला आजची एडिटिंग कशी वाटली तर, कारण की जरा काय आलं तर तुम्हाला सांगितलं मी ते अनइन्स्टॉल केलं, त्याच्यामुळे अजून मला डोकं लावता आलं एडिटिंगमध्ये. सो खरी मजा तर तुम्हाला सांगितलं नाही ब्लॉगमध्ये एडिट करतानाच येते. तर बस असं सीन होतं. कसा वाटला आज
व्लॉग एडिट केलेला. छान वाटलं, मस्त जमला. येतं की नाही फ्रेम मध्ये. मग येतं ना. एक फीडबॅक मिळाला. आता आजचा जो येईल ना, आज सॉरी परत प्रोसेसिंग उद्या. आजचा व्लॉग उद्या येईल ना. हा तो आजचा जो व्लॉग आहे तो जरा अजून चांगल्या रीतीने मी एडिट करायचा प्रयत्न करणार आहे. हो आता मी आता तेच बसतो. हे जेवण पण आणि हे पण दोन्ही काम होऊन जाईल माझे. थंबनेल झाले. थंबनेल आज मी लवकर करून घेतलं. थंबनेलची आता आयडिया आली ना तर मला थंबनेलला एवढा वेळ नाही लागणार माहिती आहे का. एडिटिंगचं काय होतं, एडिटिंगला जरा अजून डोकं लावावं लागतं कॉम्प्लेक्सिटीमध्ये. हो एडिटिंग शिकू म्हणजे एकदा काय होतं, एकदा जजमेंट आलं ना किंवा काय दिवस जाते कळायला. सकाळी अमरावती पण लेट होते. नाही म्हणजे मी असं नाही म्हणत की म्हणजे काय झालं काय म्हणायचं परत विसरलो. हां की लवकर आहे पण ॲटलीस्ट 6ला जरी यायला पाहिजे नाही गाडी. म्हणजे की 6:30 किंवा 6:45ला सोडेल गाडी. इथं डायरेक्ट 6:30ला येते आणि सोडवते 6:15ला. परत मग कॉलेजला जायला धावपळ. त्या नादातच माझी आय डी जप्त होऊन गेली होती. आणि येताना ते इथं डायरेक्ट टाइमपास म्हणजे कुठल्या लेवलचा टाइमपास करते ते गाडीलाच माहिती. 3 वाजून टाकते यार डायरेक्ट यायला. आज तर 3:15 म्हणजे आपला आपण आता टीसीन धरलेला मित्र मडे, हर्षद. मडे. उद्या आपला जाताना हा आहे गुप्ता भाऊ आपला. गुप्ता अरे गुप्ता नाही बरं का, मागच्या व्लॉगमधला तो क्लासमधला गुप्ता आहे. हा आपला दिल्लीचा गुप्ता आहे जो की आता रेल्वेची एक्झाम्स देतो आहे. सो तो पण उद्या येणार आहे. तो म्हटला आला की ठीक आहे म्हणे मी येतो उद्या. ओके. तो 12 दिवसांनी त्यांचं काय SSGM कॉलेज आहे कोपरगावमधलं, जर सगळ्यांना माहिती असेल तर. तो तिकडं ते रेल्वेच्या एक्झामसाठीच काय करतो आहे विसरलं मी नेमकं. उद्या विचारून घे त्याला, काय आलं टेन्शन नाही. हो आज काय शूट करावं मलाच मोठा प्रश्न पडला आहे. तर काय करू, एंड करू काय वाटतं. एंडच करतो. तुम्हाला पण सकाळपासून मी जी बडबड करतो आहे त्याच्याने कंटाळा आला असेल. सो विथ दॅट सेट प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आवडला असेल तर नक्की कमेंट करा. आणि स्टे सेफ आणि स्टे हंबल. बाय बाय.